हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करू आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार की कशा पद्धतीने बाळजाबाईंचा प्लॅन बाळजाबाईंवरच उलटा फिरवत दुष्यंत आणि कृष्णा दोघंही जण थाटामाटात इलेक्शन जिंकणार आणि बाळजाबाईंच्या चेहऱ्यावरती चांगलीच चापट देणार. आता नेमकं कसं आणि काय घडतं हे सर्व काही आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आता आपण इथे पाहिलं आहे की समर आणि कृष्णा हे दोघंही जण शुद्धीवरती आलेत. आता हा सर्व प्रकार जो काही घडलेला आहे तो पहिला तर दोघांच्याही लक्षात आलेला नसतो. दोघांनाही कळत नसतं की आपल्याबरोबर नेमकं इथे घडलं आहे काय. मग आता हळूहळू कृष्णा आणि समरच्या लक्षात येतं की हे सगळं काही बाळजाबाईंच्या माणसांनी जाणून बुजून घडवून आणलं. बाळजाबाईंच्या माणसांनी आपल्याला फसवलं, आपल्याला ट्रॅप केलं. मग आता कृष्णाला खूप जास्त दुष्यंतची भीती वाटू लागते. तिला वाटत असतं की हे सगळं दुष्यंत सरकारांना कळलं तेव्हा त्यांना काय वाटेल, ते माझ्याबद्दल काय विचार करतील. तर तोपर्यंत आता दुष्यंत त्या ठिकाणी कृष्णाजवळ पोहोचलेला असतो. आता हे जे काही घडलेलं असतं ते घडल्याच्या नंतर कृष्णा हे दुष्यंतला घट्ट मिठी मारते. आता दुष्यंतच्या तर सगळं बरोबर लक्षात आलेलं असतं की हे सगळं काही घाणेरडं राजकारण आईने केलेलं आहे. बरोबर निवडणुकीच्याच वेळी हे सगळं कसं काय घडू शकतं. म्हणून मग दुष्यंतचा रोख डायरेक्ट बाळजाबाईंवरती येतो. दुष्यंत म्हणत असतो माझी आई इतक्या खालच्या पातळीला नीच पद्धतीने नीच वृत्तीने वागू शकते या गोष्टीवर माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे. पण आता इलेक्शनच्या टायमात इतर कोणीही कृष्णाच्या चारित्र्यावर चिखलफेक करणार नाही, हे सगळं बाळजाबाईच करणार याची मला पूर्ण खात्री आहे. कृष्णा म्हणत असते अहो दुष्यंत सरकार, पण हे सगळं बाळजाबाईंनी केलंय म्हणल्यावर त्यांनी आता पावतर ह्या समज गोष्टी गावामध्ये बी केल्या असत्याल, आता मी काय करू. त्याबरोबर मग समर म्हणतो जर गावात ह्या सर्व गोष्टी कळल्या असतील तर निवडणूक जिंकणं आपल्यासाठी खूप अवघड होईल. दुष्यंत भावा, कृष्णा वहिनी, अहो काहीतरी केलं पाहिजे लवकरात लवकर आपल्याला. कारण बाळजाबाईनं ही बातमी वाऱ्याच्या वेगापेक्षा पण फास्ट पळवली असणार. एव्हाना लोकांच्या मनात तुमच्याबद्दल नको नको ते विचार यायला सुरू झालेले असणार. माझ्याबद्दल लोकांच्या मनात गैरसमज झालेले असणार. माझं मरू द्याव, माझं काय, माझं नंतरनं काय करायचं ते बघता येईल. म्या काय पुरुष आहे, पण तुमचं वहिनी कसं व्हायचं, तुम्ही तर बाई माणूस आहेसा. दुष्यंत भावा, अरे आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. कृष्णा वहिनीबद्दल लोकांचा जर काही गैरसमज झाला आहे तर तो ताबडतोब दूर झाला पाहिजे. कारण इलेक्शन उद्यावर आलं आहे आणि उद्या जर लोकांच्या मनात गैरसमज राहिले तर हमखास लोक त्या बाळजाबाईला मत देणार आणि लोकांनी जर त्या बाळजाला मतं दिली तर मग मात्र सर्व गोष्टींचा गोंधळ होऊन जाणार. पुन्हा पुढची 5 वर्ष अंधारात लोटली जाणार. पुन्हा पुढची 5 वर्ष आपल्याला सगळ्यांना अन्याय सहन करावा लागणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळजाबाई आपल्याला सुखानं जगूच देणार नाही, कारण आपण त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं आपल्याला काय बी करून लोकांच्या मनात असलेला गैरसमज दूर केला पाहिजे. हे सगळं बाळजाबाईनं मुद्दामून केलं आहे हे तर आपल्याला माहिती असलं तरी आपण हे समज लोकांपर्यंतसुद्धा पोहोचवलं पाहिजे. कारण जेव्हा लोकांनी ही गोष्ट पटेल की हे समज काही आपण मुद्दाम नाही केलेलं तेव्हाच लोक आपल्या बाजूने येतील. त्यावर दुष्यंत म्हणतो हो हे सगळं समोर तुझं बरोबर आहे, पण हे सगळं नेमकं करायचं कसं हाच प्रश्न माझ्याही मनाला पडला आहे. काहीही करून आपल्याला लवकरात लवकर या सर्व गोष्टी गावकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्या लागतील. पण आता रात्र झाली आहे त्यामुळे आपण प्रचारसभा वगैरे सुद्धा घेऊ शकत नाही. आचारसंहिता लागू झालेली आहे, त्यामुळे सध्या आपल्याला धीर धरण्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला काहीतरी असा मार्ग निवडावा लागेल की ज्यामुळे सगळ्या बाजूंनी गोष्टी सेफ होतील. त्याबरोबर आता लगेचच इकडे दुष्यंत त्या दोघांना विचारतो की इकडे नेमकं काय काय घडलं ते पहिलं मला सांगा. मग आता ते दोघंही जण काय काय घडलं तो सर्व प्रकार सांगू लागतात. आता इकडे यांचं बोलणं सुरू असतंच तोपर्यंत त्या ठिकाणी आता गावातली लोक आलेली असतात आणि मग गावातली लोक त्या ठिकाणी येतात आणि आता ती लोक म्हणू लागतात की कृष्णा तू आमचे सरपंच होण्याच्या लायक नाही आहेस. आम्ही तुला काय समजत होतो आणि तू काय निघालीस. आम्ही तुला बावन कशी सोनं समजत होतो आणि तू तर अगं खाणीतला काळा कोळसा निघालीस. तुला हे समज वागताना लाज नाही व्हय वाटली. ते काही नाही, आम्हाला तू जे काही वागल्यास का नाही ते बिलकुल बी पटलेलं नाही. उद्या निवडणुकीत बरं झालं तुला मतं देण्या अगोदरच तुझा खरा रंग आमच्या समोर आला, ते नाहीतर आमचं गाव कुणाच्या हातात गेलं असतं. देवा 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 देवा. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो गप्पा बसा, मूर्ख आहात का तुम्ही सगळे. उगाचच्या उगाच बरळायचं म्हणून काहीही बरळताय का. आत्ताच म्हणलात ना की निवडणूक आहे उद्या, मग निवडणुकीच्या काळातच बरोबर हे सगळं तुमच्यासमोर कसं आलं. हा सर्व विरोधकांचा म्हणजे बाळजाबाईंचा कट आहे. बाळजाबाईंनी जाणून बुजून ठरवून उमजून हे सगळं काही केलेलं आहे जेणेकरून तुम्ही कृष्णाला उद्या मतं देऊ नये, कृष्णा हरावी.
अहो आजपर्यंत तुम्ही कृष्णाला कधी हे असं काहीतरी वागताना पाहिलं आहे का? आजपर्यंत कृष्णा चुकीचं वागली आहे किंवा कृष्णा वाईट वागली आहे हे कुणाच्या कानावर पडलं आहे का? त्यावर मग लोक नकारार्थी मान डोलावतात. त्यावर दुष्यंत म्हणतो मग आणि आत्ता बरोबर भर निवडणुकीच्या दरम्यान ती हे असं काहीतरी करेल का? आणि ते सुद्धा ह्या अशा जंगलाच्या ठिकाणी. बघा इकडे पायवाट आहे म्हणजे इकडे लोक येऊ जाऊ शकतात. या अशा ठिकाणी कृष्णा अशी कोणाला भेटेल का? त्याबरोबर मग दुष्यंत बोलतो ते सगळं लोकांच्या लक्षात येतं. लोक आता म्हणतात बाळजाबाईंनी जर जाणून बुजून कृष्णाताईला फसवण्याचा प्रयत्न केला असेल आमच्या, तर आम्ही काही आता बाळजाबाईंना सोडत नसतो. आम्ही बाळजाबाईंना चांगलाच आमचा इंगा दावतो. आणि मग आता लोक हे तिकडे बाळजाबाईंना इंगा दाखवण्यासाठी जाणार असतात. त्यावेळी मग कृष्णा आणि दुष्यंत हे सगळ्या लोकांना म्हणतात थांबा थांबा, असं काय बी करू नका, थांबा. त्याबरोबर मग लोक थांबतात. समरला आता कळत नसतं की यांनी नेमकं लोकांना का थांबवलं. समर म्हणतो अरे भावा वहिनी काय चाललंय काय तुमच्या डोक्यात? नाही म्हणजे तुम्ही लोकांनी का थांबवायलाय? बाळजाबाई हे जे काही वागल्यात ते चुकीचं आहे हे त्यासनी कळायला हवं की नको? बाळजाबाईंना वाटतंय की त्या आपल्याला हरवत्याल, पण हे चुकीचं आहे. त्यासनी समजायला पाहिजे की अखंड गाव कृष्णावहिनींच्या बरोबर आहे आणि कृष्णावहिनी हरूच शकत नाही. त्याबरोबर मग दुष्यंत म्हणतो समर प्रत्येक वेळी गोष्ट रागीट डोक्यानेच ठरवली पाहिजे असं काही नाही. कधी कधी गोष्टी शांतपणे सुद्धा हँडल कराव्या लागतात. समर म्हणतो दुष्यंत भावा हे बघ तुला जे काही बोलायचं असेल ते तू उघडपणं आणि स्पष्टपणे बोल. मला काय बी कळना झालंय, कळेल अशा भाषेत समजावशील काय? त्यावर दुष्यंत म्हणतो बरं तुला कळेल अशा भाषेत तुझ्याशी बोलतो. एक गोष्ट लक्षात घे, बाळजाबाईंना काय वाटलं की त्यांनी कृष्णाची बदनामी केली. त्यानंतर आता सगळी लोक त्यांच्या बाजूने झाली, बरोबर? आता आपण बाळजाबाईंचा हा भ्रम फोडायचा नाही, उलट आपण त्यांचा हा भ्रम तसाच ठेवायचा. उद्या निवडणूक होईपर्यंत बाळजाबाई ह्याच डोलारात असतील की कृष्णाला कोणी मतं देणार नाही, सगळी मतं मला मिळणार आणि मी निवडणूक अगदी व्यवस्थित जिंकून येणार. त्यामुळे काय घडणार, त्यामुळे बाळजाबाई ह्या आणखीन कुठला कट रचण्याच्या भानगडीत पडणार नाही आणि ते आपल्यासाठी जास्त सोपं जाईल. त्यामुळे आता गावकऱ्यांनो तुम्हाला तर कळलं आहे की कृष्णा निर्दोष आहे, पण सध्या कुणीही हे दाखवू नका की तुम्हाला पटलं आहे कृष्णा निर्दोष आहे. आता सगळ्यांनी एक काम करा, कृष्णाला ओरडा, भांडा, रागवा, चिडा आणि कृष्णाबरोबरचा तो व्हिडिओ व्हायरल करा. इतका व्हायरल करा की तो व्हिडिओ बाळजाबाईंपर्यंत पोहोचला पाहिजे. बाळजाबाईंना असं वाटलं पाहिजे की तुम्हाला सगळ्यांना त्यांनी जे दाखवलं आहे ते खरं वाटलं आहे. तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट कळून चुकली आहे की कृष्णा कशी वाईट आहे, कृष्णा कशी विचित्र आहे. बंप्या व्हिडिओ शूट कर. त्याबरोबर मग बंप्या व्हिडिओ शूट करतो. आता व्हिडिओ शूट करून झाल्याच्या नंतर मग इकडे बंप्या आता म्हणतो दाजी व्हिडिओ शूट झाला आहे. दुष्यंत म्हणतो शाब्बास, आता बाळजाबाईंपर्यंत आपण हा व्हिडिओ पोहोचवायचा. बाळजाबाईंना काय वाटतं की त्या काहीही करतील आणि आपण सगळं निमूटपणे सहन करू. जर त्यांना असं वाटत असेल तर आपण सुद्धा त्यांचा तोच भ्रम कायम ठेवला पाहिजे. त्यांना असंच वाटत राहिलं पाहिजे की त्या जिंकतायत आणि आपण हरतोय. कधीही आपण जिंकतोय ही गोष्ट शत्रूला समजू द्यायची नसते. ही गोष्ट आम्ही त्यांच्याकडनं शिकलोय आणि आज आपण ही गोष्ट त्यांच्याच बाबतीत वापरायची. सगळ्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या जेव्हा निवडणुकीला याल तेव्हा सुद्धा बाळजाबाईंच्या समोर तुमचे चेहरे राकट दिसले पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावरती कृष्णाबद्दल असलेला राग दिसला पाहिजे. तुमच्या मनात काहीही नाही आहे ही गोष्ट मला माहिती आहे, पण ही गोष्ट इतर कोणाला कळता कामा नये, समजलं का? लक्षात ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे समर म्हणतो एक मिनटं भावा, एक मिनटं. आपण ह्या समध्यामध्ये जर एवढं सगळं करत असू तर थोडं आणखीन एक्स्ट्रा मीठ मिरची मसाला पण ॲड केला पाहिजेच की. त्यावर गावकरी आणि दुष्यंत सगळेच म्हणतात कळलं नाही नेमकं तुला काय म्हणायचं आहे. समर म्हणतो आपण कृष्णावहिनींच्या चेहऱ्याला काळं फासायचं. हे ऐकून दुष्यंत आणि गावकरी सगळेच आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात काय? त्यावर समर म्हणतो होय, हे बघा समध्यांनी प्रॅक्टिकली विचार करा. आपण आत्ता कृष्णावहिनींच्या चेहऱ्याला काळं फासलं की उद्या एकदा विजयाचा गुलाल उडवला गेला की त्या विजयाच्या गुलालामुळं तो काळा रंग आपोआपच दाबला जाईल आणि बाळजाबाईंच्या चेहऱ्यावर एक सनसनीत चमट पडेल. पण आता जर आपण हे केलं की नाही तर बाळजाबाई आणखीन जास्त खुश होत्याल आणि उद्या जेव्हा कृष्णावहिनी जिंकत्याल तेव्हा बाळजाबाईंचा डोलारा अगदी पाटकन पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळून जाईल. आपण आजच्या रात्रीतच बाळजाबाईंना तो गॅसचा फुगा कसा वर 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 उत्तुंग हवेत जातो आणि नंतर एकाएकी फुसकन खाली येतो तसं करायचं आहे. आता बघा म्हणजे मला तर असं वाटायलं आहे, आता तुम्ही निर्णय घ्या. दुष्यंत भावा वहिनींचं काय वाईट व्हावं असा माझा हेतू नाहीच आहे. आता काय करायचं ते तू ठरव. तू जे ठरवशील तसंच होईल बघ.
शेवटी बायको आहेत ते तुझी, तुला जे योग्य वाटेल तसंच तुम्ही करा. शेवटी आपल्या पण अंगात राजकारण्यांचं रक्त खेळतंय. त्याबरोबर आता दुष्यंत हा त्याच्याकडे बघू लागतो. तसा तो म्हणतो, अरे आपल्या म्हणजे तुझ्या मला म्हणायचं होतं. शेवटी आढळराव रांगडे पाटलांचा चिरंजीव तुझ्या अंगात त्यांचंच रक्त खेळतंय ना. बाळजाबाई आता किती पण नीच राजकारण करत असल्या तरीसुद्धा तू त्यांच्यासारख्या राजकारण्यांचा पोरगा आहेस म्हणल्यावर म्हणून म्हणलं रम्या. त्यावर दुष्यंत म्हणतो, बरोबर आहे, आपण आईला गाफील ठेवायसाठी काहीही करायचं. ठीक आहे, लावा कृष्णाच्या चेहऱ्याला काळं. मग कृष्णाला दुष्यंत विचारतो, कृष्णा तुला काही त्रास नाही ना? त्यावर कृष्णा नकार देते. मग आता लोक कृष्णाच्या चेहऱ्याला काळं वगैरे लावतात. त्याचासुद्धा आता व्हिडिओ शूट केला जातो आणि मग तो व्हिडिओ आता जाणीवपूर्वक ठरवून काही लोक बाळजाबाईंपर्यंत पोहोचवतात. आता तो व्हिडिओ पाहून बाळजाबाईंना खूपच जास्त विकृत आनंद झालेला असतो. त्यांना वाटत असतं की वा 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 वा, जे मला हवं तसं अगदी व्यवस्थित घडलेलं आहे. पूजाने तिचं काम अगदी चोख पाडलेलं आहे. आता उद्या निवडणुकीच्या वेळी लोक कृष्णाला मत देणारच नाहीत. सगळी लोक मलाच मत देणार. मी बहुमतांनी निवडून येणार आणि ती कृष्णा हरणार आणि मी त्या कृष्णाचं हरलेलं तोंड पाहत राहणार. वा 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 वा, याच्यापेक्षा काही दुसरं सुख नाही. आता मला असं झालं आहे, कधी एकदाची उद्याची सकाळ होते, कधी एकदाची निवडणूक पार पडते आणि मतमोजणीनंतर मी जिंकली आहे, मी निवडून आली आहे हे कळल्यावर मी त्या कृष्णाला गावाच्या बाहेर हिसकावून हकलून काढते आणि सगळ्यात आधी तिची सगळी शेती लुबाडते. त्याबरोबर तिचं राहतं घर जाळते आणि त्या भंब्यानं तिला आसरा दिलाय ना, त्या भंब्याला तर उलटा करून पोकळ बांबून मारते. वा 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 वा, शेवटी माझं नाव आहे बाळजा, मला जे हवं ते म्या मिळवतोच, असा आता बाळजाबाईंचा एक ओव्हर कॉन्फिडन्स फुल ऑन ॲटिट्यूड सुरू असतो. त्यानंतर मग आता इकडे बाळजाबाई ह्या दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ आवरून वगैरे छान निवडणुकीच्या ठिकाणी पोहोचलेले असतात. आता कृष्णासुद्धा त्यांच्यासमोर असते. बाळजाबाई बघत असतात की जी लोक मतदान करायला येत आहेत ती सगळी लोक कृष्णाकडे बघून तोंड वाकडं करतायत, बाळजाबाईंना नमस्कार म्हणतायत आणि आतमध्ये मतदान करायला जात आहेत. बाळजाबाईंना वाटत असतं की चला, याचा अर्थ लोकांच्या वागण्यातूनच कळतं आहे की लोकांना कृष्णाचं जे काही मी दाखवलं आहे त्यांना ते पटलेलं आहे आणि लोकांनी तिच्यावर विश्वास न ठेवता माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. तर त्यानंतर आता काय घडतं की मतदान वगैरे व्यवस्थित पार पडतं आणि त्यानंतर निकालाची घोषणा होते आणि निकालात असं कळतं की कृष्णा ही 209 मतांनी विजेती ठरलेली आहे. आणि हे कळल्याच्या नंतर बाळजाबाईंच्या तळपायाच्या मस्तकात जाते. तर आता समर आणि दुष्यंत हेच दोघं पहिली घोषणा करतात, येऊन येणार कोण? कृष्णाताईशिवाय हायच कोण? कृष्णाताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. आणि मग तेच दोघं भाऊ पहिले तर आता लगेचच म्हणजे गुलाल उडवतात. आता गुलालाने कृष्णा ही पूर्णपणे माखून गेलेली असते. कृष्णा ही गुलालात पूर्ण न्हावून गेलेली असते, गुलाबी होऊन गेलेली असते. लोक जल्लोष करत असतात आणि बाळजाबाईंना मात्र आता खूपच जास्त या गोष्टीचा राग येत असतो. बाळजाबाई आता लोकांना म्हणत असतात, काय रे, काय म्हणायचं तुमच्या अकलांना? अरे म्या तुमच्या समोर त्या कृष्णीचा खरा चेहरा आणला. अरे चारित्र्यहीन पोरीला तुम्ही गावची सरपंच बनवलीत. अरे काय उरणार आहे आता या 5 गावांची आबरू? अरे जी पोरगी आपला स्वतःचा लग्न झालेला नवरा घरात असताना बी दुसऱ्या परपुरुषाबरोबर जंगलातल्या वाटेवरती सापडते, त्या पोरीला निवडून आणलायचा तुम्ही. आणि ही बाळजा एवढी वर्ष तुमच्यासाठी झिजली, तुमच्यासाठी राबली, त्या बाळजाला तुम्ही मतदान केलेलं नाही. अरे लोक म्हणावी की हैवानं काय करायचं काय तुमचं? अरे काय नाही दिलं मी तुम्हासनी? मटाण दिलं, दारू दिली, साड्या दिल्या, पैका बी वाटला, एवढं समजा तुमच्यासाठी म्या केलं आणि तुम्ही निवडून मात्र या कृष्णीला आणलं. शी चारित्र्यहीन पोरगी आहे ही एकदम. त्याबरोबर कृष्ण आता बाळजाबाईंच्या जवळ येते आणि बाळजाबाईंना म्हणते, बाळजाबाई चारित्र्याच्या गप्पा तुमच्या तोंडून शोभत नाही हो. तुमचं चारित्र्य काय हाय आणि किती नितळ हाय याची जाणीव लवकरच होईल समजा गावाला. आणि मग आता बाळजाबाईंच्या चेहऱ्याला कृष्णा काळं लावते. बाळजाबाई म्हणतात, तुझी एवढी हिंमत, तू माझ्या चेहऱ्याला काळं लावलंस? कृष्णा म्हणते, वय लावलं की काळं? आज पावतर तुम्ही केलेल्या प्रत्येक काळ्या कृत्याबद्दल तुमच्या गालांवर म्या आज हे काळं लावलंय, समजलं ना? आणि माझ्या चेहऱ्यावरती जे काळं लागलं होतं का नाही त्याच्यावरती गुलाल लागला आणि गुलालाच्या नादात ते काळा रंग झाकून गेला. आता लोकांच्या कुणाच्या बी लक्षात हे नाही की माझ्या चेहऱ्यावरती रातच्याला काळं फासलं गेलं होतं. समध्या लोकांच्या मनात, ध्यानात, तनात समध्या गोष्टीकडे हेच आहे की कृष्णा जिंकली आणि कृष्णाच्या अंगावरती गुलाल उधळला गेला. कृष्णा गुलालात न्हावून गेली, समजलं ना?
त्याचबरोबर पुढे आता कृष्णा म्हणू लागते, पुण्यांदा माझ्या वाटी जायचं नाही, लक्षात ठेवायचं. तुम्हासनी काय वाटलं राजकारण फक्त तुम्हासनीच करता येतं, आम्हाला नाही करता येत. ह्यो समजा माझा दुष्यंत सरकारांचा डाव होता. तुम्हालाच हे एवढं कृत्य सुचू शकतं हे आम्हासनी ठाऊक होतं आणि म्हणून आम्ही जाणीवपूर्वक ठरवून उमजून हे समजा काही केलं होतं. आम्ही मुद्दामून घडवून आणल्या होत्या या समजा गोष्टी, कळल्या ना व. त्याबरोबर बाळजाबाई कृष्णावर हात उगारायला जातात तर कृष्णा त्यांचा तोच हात मागे पिरगळते आणि माझ्या नादी लागायचं नाही असं म्हणून जोरात ढकलवून देते. त्याबरोबर बाळजाबाईंचा संताप होतो. संताप झालेल्या बाळजाबाई आता घरी येतात आणि घरी येऊन त्या म्हणतात, दगा दिला मला, दगा केला माझ्या संग. त्या कृष्णेची एवढी हिंमत की तिनं मला ह्या बाळजाला मात दिली. यार काय नाही केलं मी त्या कृष्णेला हरवण्यासाठी, कुठल्या थराला गेलो. आज पावतर जे काही केलं नव्हतं ते समज केलं आणि तरी बी काय घडलं तर ती कृष्णा निवडून आली आणि म्या निवडणुकीत हरलो. ती काल परवा आलेली पोर तिनं मला धूळ चारली आणि म्या माघारी फिरलो. मला संताप होतोय. माधू पाण्याच्या बादल्या घेऊन ये. आणि मग आता बाळजाबाई त्यांच्या चेहऱ्यावरती लागलेला काळा रंग घालवण्यासाठी पाण्याच्या बादल्या अंगावरती ओतत असतात, दगडाने चेहरा घासत असतात जेणेकरून त्यांच्या चेहऱ्यावरती कृष्णाने जो तिच्या हाताने काळा रंग लावलेला असतो तो पुसून निघावा. आणि बाळजाबाईंना आता सतत आठवू लागतं की कशा पद्धतीने कृष्णाने त्यांच्या गालावरती स्वतःच्या हाताने काळा रंग लावला होता आणि कसा त्यांचा चेहरा काळा केला होता. तर दुसऱ्या बाजूला आपला नवराच आपल्या बाजूने ठामपणे उभा राहिला म्हणून हे सगळं घडलं याची जाण कृष्णाला असते. कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार तुमचे लई आभार बघा. आभार कसले उपकार. मी आज गत जन्मात काहीतरी पुण्य केलेलं असणार म्हणून देवानं तुमच्यासारखा धनी तुमच्यासारखा कारभारी माझ्या नशिबात लिवला. नाहीतर माझ्यासारख्या फुटक्या नशिबाच्या पोरीला एवढा चांगला नवरा गावणं शक्यच नव्हतं. अहो दुष्यंत सरकार तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिला सा, तुम्ही माझी बाजू समजा गावासमोर मांडली सा नवं, म्हणून गावाला माझी बाजू पटली आणि लोकांनी मला कमीत कमी समजून घेतलं. जर तुम्ही नसतासा तर आज काय घडलं असतं आणि किती मोठा अनर्थ झाला असता मला म्हणजे विचारही करवत नाही आहे. दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी आजच नाही तर यापुढे कायमच आयुष्यभर कायम तुझ्याबरोबर असणारच आहे. तू कुठेही एकटी नसशील कृष्णा. मी आहे, मी कायम आहे, मी होतो आणि मी राहणार, लक्षात ठेव. त्याबरोबर आता हे ऐकून कृष्णाला आनंद होतो आणि लगेचच कृष्णा दुष्यंतला बिलगते. दुष्यंत म्हणतो, काय मग मी बोललेले शब्द खरे ठरले ना सरपंच बाई, झालीच ना सरपंच. त्यावर कृष्णा म्हणते, होय दुष्यंत सरकार तुम्ही जे म्हणता नवं ते खरं होतं आहे बघा माझ्या बाबतीत. असंच कायम समजा चांगलं होत राहू दे. दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा कायम सगळं चांगलंच होत राहणार आहे. जोपर्यंत तू आणि मी एकत्र आहोत ना तोवर आपलं कोणी काहीही वाकडं करू शकत नाही आणि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझी साथ सोडणार नाही. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार काय बोलायला हे. तसा दुष्यंत म्हणतो, कारण मी कायम तुझ्या बरोबर असणार आहे, इतकंच मला सांगायचं. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला हळद रुसली कुंकू असले ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.